नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 24 नोव्हेंबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कलाला अद्वैतला जे सांगायचं असतं ते तिने एका चिठ्ठीवरती लिहिलेलं असतं आणि ती नर्सकडे दिलेली असते. तर नर्स आता ती चिठ्ठी अद्वैतला देते आणि म्हणते की मिसेस चांदेकरांनी ह्या चिठ्ठ्या दिल्यात. त्यावेळी आता अद्वैत ते घेतो आणि ते पाहत असतो. त्यावेळी कला मनात विचार करत असते की आता चांदेकरला घराबद्दलचं सत्य कळेल. परंतु अद्वैतला तर ती कलाची अवस्था बघवतच नसते. त्याला खूप त्रास होत असतो. त्याच्या हातात तर ती चिठ्ठी असते, परंतु त्याच्या डोळ्यात पाणी असतं आणि तो कलाच्या जवळ येऊन बसतो. त्यावेळी कला त्याला म्हणते, गा ना चांदेकर. त्यावेळी अद्वैत आता गाणं म्हणत असतो आणि कलाला ते गाणं ऐकून खूप छान वाटत असतं, परंतु अद्वैतच्या डोळ्यात मात्र अश्रू असतात. तुम्हाला काय वाटतं? कला लवकरात लवकर बरी होईल का? आणि तिला अद्वैतला जे काही सांगायचं आहे ते सांगू शकेल का? किंवा ते अद्वैतपर्यंत पोहोचेल का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.